तुम्हाला माहिती आहे का, अनेक पुरुष एक मोठी चूक करतात. ते समजतात की चुंबन म्हणजे फक्त ओठांना ओठ लावणे. पण खरे सांगायचे तर चुकीच्या पद्धतीने घेतलेले चुंबन स्त्रीची इच्छा वाढवण्याऐवजी ती कमीही करू शकते. अनेक पती पत्नीच्या नात्यांमध्ये सुरुवातीला असलेली ओढ हळूहळू कमी होताना दिसते, कारण जोडीदारांना प्रणयातील काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती नसतात. विशेषतः चुंबनाची योग्य पद्धत न समजल्यामुळे अनेकदा कामजीवनात स्त्रीला अपेक्षित आनंद मिळत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांना आनंद देणारे चुंबनाचे 10 खास प्रकार, जे तुमच्या नात्यातील प्रेम, जवळीक आणि आकर्षण अनेक पटींनी वाढवू शकतात. नमस्कार मित्रांनो, निरोगी कामजीवन या आपल्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग जाणून घेऊया स्त्रियांना विशेष आवडणारे चुंबनाचे 10 प्रकार. प्रकार 1. सुरुवातीचा नाजूक स्पर्श. द जेंटल फाउंडेशन. सुरुवातीला प्रत्येक चुंबन हे नाजूक आणि आटोपशीर असावे. जितके हळूवार बनता येईल तितके नाजूक बना. चुंबन हा एक 3 अक्षरी साधा शब्द आहे, पण त्यात संपूर्ण सृष्टीचे चैतन्य सामावलेले असते. तुमचा चुंबन स्पर्श म्हणजे शरीरावरून मोरपीस फिरवल्यासारखा नाजूक असावा, जसे काही धरतीवर कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र बर्फाचा वर्षाव होत आहे. अनेकांना वाटते यात शिकण्यासारखे काय आहे, पण लक्षात घ्या, हा स्पर्श म्हणजे तुमच्या नात्याचा पाया आहे. यात कुठेही झटापट नसावी. जसा एखादा कलाकार आपल्या कॅनव्हासवर हळूच ब्रश फिरवतो, तसाच तुमचा ओठांचा स्पर्श तिच्या ओठांवर व्हावा. हा स्पर्श तिला सांगतो की तुम्ही तिच्याबद्दल किती हळवे आहात. या प्रकारामुळे तुमच्या जोडीदाराला सुरक्षित वाटते आणि तिच्या मनातील भीती पूर्णपणे निघून जाते. प्रकार 2. ओठांचा नाजूक खेळ. द लिप्स प्ले. तुमची प्रेयसी जर लाजाळू असेल तर तिला खूप नाजूकपणे हाताळावे लागते. स्त्रियांच्या मनात लज्जा आणि ओढ या 2 भावनांचे युद्ध सुरू असते. सुरुवातीला फक्त तिच्या ओठांना तुमच्या ओठांनी नाजूक स्पर्श करा. या काळात तिचे ओठ थोडे थंड आणि कोरडे असू शकतात, कारण ती मानसिकरित्या स्वतःला तयार करत असते. अशा वेळी तुम्ही जास्त जोर देऊ नका. तुमच्या ओठांनी तिच्या ओठांना फक्त स्पर्श करत राहा. हा स्पर्श तिला आश्वासक वाटला पाहिजे. तुम्ही तिथे स्थिर राहिलात तर तिचा तो भिडस्तपणा हळूहळू कमी होईल आणि ती तुमच्या प्रदीर्घ चुंबनासाठी स्वतःला मानसिकरित्या झोकून देईल. हे चुंबन तुमच्यातील घटतोड निर्माण करते, ज्यामुळे ती तुमच्या प्रेमाची खोली अनुभवू शकते. प्रकार 3. जिभेचा हलका दाब. द सटल टंग प्रेशर. जेव्हा तुम्ही तुमच्या ओठांनी तिच्या ओठांना स्पर्श करत असाल तेव्हा लगेच थांबू नका. काही क्षण त्याच अवस्थेत थांबणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर हळूहळू तुमच्या जिभेने एक हलकेसे दडपण द्या. तुमच्या जिभेचे टोक तिच्या बंद असलेल्या ओठांच्या अगदी मधल्या भागात नेऊन तिथे हलका स्पर्श करा. ही कृती म्हणजे जणू तुम्ही तिच्या हृदयाच्या दरवाजावर हळूच टॅप करत आहात. हा दाब इतका नाजूक असावा की तिला तुमच्या प्रेमाची तीव्रता आणि संयम दोन्ही जाणवेल. येथे घाई केली तर ती बावरू शकते, पण जर तुम्ही हे संयमाने केले तर तिची उत्सुकता आणि ओढ अनेक पटींनी वाढेल. हा प्रकार तिच्या मनात कामुकतेची पहिली लाट निर्माण करतो, ज्यामुळे ती अधिक उत्तेजित होते. प्रकार 4. प्रतिसादाचे चुंबन. द रिस्पॉन्सिव्ह कनेक्शन. प्रणयामध्ये प्रतिसाद ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जर तुमच्या हलक्या स्पर्शानंतर तिने तिची जीभ थोडी बाहेर काढली किंवा तुमच्या जिभेला स्पर्श केला, तर समजा तुम्ही ही लढाई अर्धी जिंकली आहे. हा एक संकेत आहे की तिने तुम्हाला तिच्या खाजगी विश्वात प्रवेश दिला आहे. तिचे ओठ थोडे रुंदावल्यानंतर तुम्हाला तुमची जीभ तिच्या दातांवर आणि हिरड्यांवरून फिरवण्याची संधी मिळेल. यामुळे तुमच्या दोघांमधील शारीरिक आणि मानसिक अंतर पूर्णपणे पुसले जाते. हा प्रतिसाद तुमच्या नात्यात एक नवा विश्वास आणि जवळीक निर्माण करतो, जो शब्दांनी कधीही व्यक्त करता येत नाही. या प्रतिसादाच्या चुंबनामुळे तुमच्या दोघांमधील संवाद शब्दांविना पूर्ण होतो आणि जवळीक वाढते. प्रकार 5. खालच्या ओठाचे दीर्घ चुंबन. द डीप लोअर लिप किस. हळूहळू तिचा खालचा ओठ तुमच्या ओठांमध्ये घ्या आणि त्याचे अगदी हळूवारपणे चुंबन घ्या. खालचा ओठ हा स्त्रियांच्या शरीरातील अत्यंत संवेदनशील भागांपैकी एक आहे. तिच्या त्या नाजूक आणि मौशार ओठांच्या स्पर्शाने तुम्हाला आणि तिला दोघांनाही एक विलक्षण अनुभूती मिळेल. सुरुवातीला ती कदाचित पूर्ण प्रतिसाद देणार नाही, पण नाराज होऊ नका. स्त्रियांचा तो मूळ स्वभावच असतो की त्या सुरुवातीला सर्व काही तुमच्या स्वाधीन करत नाहीत. त्या हे दर्शवितात की समोरच्या व्यक्तीला त्याची जास्त गरज आहे. पण तुम्ही हे करत राहिलात तर तिच्या चेहऱ्यावर एक लालसर लाजेची झाक येईल. या चुंबनामुळे तिची लज्जा कमी होऊन ती स्वतःहून तुमच्या अधिक जवळ येते.
प्रकार 6. जिभेचे सखोल चुंबन. दी इंटरनल करेस. आता तुम्ही तुमची मर्यादा थोडी वाढवू शकता. तुमच्या जिभेने तिचे ओठ, तिचे दात, हिरड्या आणि गालाच्या आतील मऊ भागाला स्पर्श करा. विज्ञानानुसार जीभ आणि तोंडाचा आतील भाग हा अत्यंत संवेदनशील नसांनी बनलेला असतो. जेव्हा तुम्ही जिभेने या भागांचे चुंबन घेता तेव्हा तिला एक वेगळ्याच प्रकारचे परमसुख मिळते. हे करत असताना तुमची हालचाल संथ पण उत्कट असावी. यामुळे तिच्या शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि तिची उत्तेजना शिखराकडे कूच करू लागते. हे जिभेने केलेले चुंबन तिला तुमच्या प्रेमात पूर्णपणे वेड लावू शकते. या प्रकारामुळे तिच्या शरीरातील सर्व संवेदनशील भाग जागृत होतात आणि तिला सर्वोच्च आनंदाची अनुभूती मिळते. प्रकार 7. पापण्यांचे चुंबन. दी आयलिड्स सेरेनिटी. जर सुखाच्या भरात तिने तिचे डोळे मिटलेले असतील तर तिथे हाताचा स्पर्श न करता थेट ओठांनी तिच्या पापण्यांवर हळूवार स्पर्श करा. एखादी हुशार स्त्री प्रणयाच्या वेळेस फार हुशारीने वागत असते. ती तिचे डोळे बंद करून घेते आणि जणू काहीच पाहत नाहीये असा आविर्भाव आणते. डोळे मिटून लोणी खाणाऱ्या मनीमाऊसारखी जेव्हा ती तुमच्या स्वाधीन होते तेव्हा तिच्या पापण्यांवरचे चुंबन तिला कमालीची शांतता आणि प्रेम देऊन जाते. हे चुंबन तिला सांगते की तुम्ही तिच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कोपऱ्यावर प्रेम करता. हा एक अतिशय रोमॅन्टिक आणि हळवा प्रकार आहे. या चुंबनामुळे तिला तुमच्याबद्दल कमालीचा आदर वाटतो आणि ती स्वतःला तुमच्याकडे पूर्णपणे समर्पित करते. प्रकार 8. श्वास रोखण्याचे चुंबन. द व्हॅक्यूम पॅशन. हा प्रकार थोडा अधिक उत्कट आहे. तुमचे तोंड संपूर्ण उघडा आणि प्रेयसीचे दोन्ही ओठ आपल्या तोंडात घ्या. आता हवा आत ओढून घेत असतानाच तिच्या दातांवर, हिरड्यांवर आणि जिभेवर तुमच्या जिभेने हलकेच घासून गुदगुल्या करा. यामुळे तुमच्या दोघांच्या तोंडाच्या मध्ये एक सुखद पोकळी निर्माण होते. तिचे आणि तुमचे ओठ एकमेकात घट्ट रुतून बसतात आणि तुम्हाला एकमेकांचा गरम श्वास जाणवू लागतो. या क्रियेमुळे प्रणयाच्या संवेदना इतक्या तीव्र होतात की ज्या तुम्ही आजवर कधीही अनुभवल्या नसतील. हे चुंबन तुमच्यातील उत्कटतेचा परमोच्च बिंदू ठरते. या चुंबनामुळे तुमच्यातील उत्कटता शिखरावर पोहोचते, जी प्रणयासाठी तिला पूर्णपणे तयार करते. प्रकार 9. टाळूचे चुंबन. द पॅलेट पीक. ही क्रिया अत्यंत परिणामकारक ठरते. तिचे ओठाचे चुंबन घेत असताना तुमची जीभ इतकी आत न्या की ती तिच्या टाळूला स्पर्श करेल. यावेळेपर्यंत ती सुखाच्या परमोच्च क्षणासाठी उसासे टाकायला लागलेली असते. ही संधी वाया घालवू नका. तिच्या टाळूचा भाग जिभेने कुरवाळत राहिल्याने तिला एक विलक्षण शारीरिक अनुभूती येते. हे करताना तुमची जीभ जितकी आत जाईल तितकी तिची अधीरता आणि उत्सुकता वाढेल. हे चुंबन तिला पूर्णपणे उत्तेजित करण्यासाठी सर्वात मोठे साधन मानले जाते. या क्रियेत जो आनंद मिळतो तो नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. हा प्रकार तिला अशा परमोच्च आनंदाकडे घेऊन जातो जिथे तिला सुखाशिवाय दुसरे काहीही जाणवत नाही. प्रकार 10. संवेदनशील भागात चुंबन वर्षाव. द फुल बॉडी रेन. ओठांचे चुंबन ही तर फक्त एक सुरुवात असते. खरा खेळ इथून पुढे सुरू होतो. स्त्रियांच्या शरीराचे काही भाग चुंबनास अत्यंत संवेदनशील असतात. कानांच्या पाळ्यांपासून सुरुवात करून मानेची मागची बाजू, स्तन, स्तनाग्रे, बेंबी, मांड्यांच्या आतील भाग आणि अगदी पायाची बोटे यांवर तुमच्या चुंबनांचा वर्षाव करा. कानांपासून हळूहळू खाली सरकत जा. तुमच्या या हळूवार आणि ओलसर स्पर्शाने स्त्रीच्या भावना तीव्र होतात. यातच काही ठिकाणी हळूवार चावा घेतल्यास आगीत तेल ओतल्यासारखे होईल. हा चुंबन वर्षाव आणि तुमचे जिभेने स्पर्श करणे यामुळे तुमच्या जोडीदाराची सर्व बंधने एका क्षणात तुटून पडतील आणि ती तुमच्या प्रेमात पूर्णपणे समर्पित होईल. या चुंबन वर्षावानंतर तिची सर्व मानसिक आणि शारीरिक बंधने गळून पडतात आणि ती तुमच्या प्रेमाच्या प्रवाहात पूर्णपणे विलीन होऊन प्रणयाच्या परमसुखाकडे जाते. तर मित्रांनो, चुंबन हा एक साधा शब्द असला तरी तो किती बहुरंगी आहे हे आज आपण पाहिले. तो केवळ शारीरिक क्रिया नाही, तर ती एक भावना व्यक्त करण्याची पद्धत आहे. रात्रीच्या वेळी दिलेले एक हळूवार चुंबन तिला समाधानाची झोप देऊन जाते, तर प्रणयापूर्वीचे चुंबन नात्यात नवीन ऊर्जा भरते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? या 10 प्रकारांपैकी तुम्हाला कोणता प्रकार सर्वात प्रभावी वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या जोडीदाराचा आदर करा, त्यांच्या संमतीला महत्त्व द्या आणि आपले कामजीवन निरोगी ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि निरोगी कामजीवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका खास विषयासह. धन्यवाद.